संकष्टी चतुर्थी हे व्रत गणपती बाप्पांना समर्पित आहे। या दिवशी गणेशाची पूजा केली जाते। आज संकष्टी चतुर्थी आहे, तर उपवास केल्याने घरात सुखशांती मिळते। त्याचबरोबर आज काय उपाय करायचे आहे ते बघूया आणि चंद्रोदयाची वेळ काय आहे आजची ते देखील बघूयात। नमस्कार, मी मोनिका, तुमचे खूप खूप स्वागत आहे। हिंदू धर्मात चतुर्थीला विशेष महत्त्व दिले जाते। चतुर्थीच्या दिवशी गणपतीची पूजा केली पाहिजेच। गणपतीचा हा दिवस खूप शुभ ठरलेला आहे। या दिवशी तुम्ही कोणतेही कामासाठी मनोकामना कोणतीही मागितली किंवा कोणतीही इच्छा मनात ठेवली आणि त्यानुसार तुम्ही देवाची भक्ती केली, काही उपाय केले, तर निश्चितच तुम्हाला फळ मिळते। कोणतेही शुभ कार्य सुरू करण्यापूर्वी गणपती बाप्पांचे नाव घेतले जाते। मुख्यतः गणपती बाप्पांना विशेष महत्त्व असल्याने विघ्नहर्ता म्हणून ओळखले जाते। गणपतीच्या आशीर्वादामुळे तुमच्या आयुष्यातील सर्व समस्या दूर होतात। महत्त्वाच्या कामामध्ये प्रगती होते। मान्यतेनुसार गणपतीला ज्ञानाचे देवता मानले जाते। त्यांची नियमित पूजा केल्याने तुमच्या अभ्यासामध्ये लक्ष लागते। त्याचबरोबर तुमच्या आयुष्यातील सर्व महत्त्वाची कामे पूर्ण होतात। चला तर जाणून घेऊयात चतुर्थीच्या दिवशी काय करावे व पूजा कशी करावी। मान्यतेनुसार संकष्टी चतुर्थीच्या दिवशी गणपतीची पूजा आणि उपवास केल्याने सर्व इच्छा पूर्ण होतात। या दिवशी चंद्रोदयाची वेळेत पूजा केली जाते, त्यानंतर उपवास सोडला जातो। अशा परिस्थितीत भालचंद्र संकष्टी चतुर्थी 17 मार्च रोजी साजरी केली जाईल। या दिवशी त्यांचे व्रत देखील पाळले जाईल। संकष्टी चतुर्थीच्या दिवशी सर्वप्रथम सकाळी स्नान करा, स्वच्छ कपडे घाला, यानंतर उपवास करा। उपवास करण्याआधी संकल्प करावा, मग घरात आणि प्रार्थनास्थळ स्वच्छ करून पूजा करावी, गंगाजळ शिंपडावे। त्यानंतर एका चौरंगावर कपडा टाकून त्यावर गणपतीची मूर्ती स्थापित करावी किंवा फोटो ठेवावा। देवासमोर तुपाचा दिवा लावावा। गणपती बाप्पांना जास्वंदाचे फूल बरोबरच दुर्वा अर्पण कराव्यात। नैवेद्यासाठी मोदक किंवा मोतीचूर लाडू घ्यावे। ओम भालचंद्राय नमः या मंत्राचा 108 वेळा जप करावा। भालचंद्र संकष्टी चतुर्थीची व्रत कथा वाचावी। शेवटी बाप्पांची आरती करून पूजा पूर्ण करावी। यानंतर घरी आणि इतर ठिकाणी प्रसाद वाटून द्यावा। दिवसभर उपवास ठेवावा। संकष्टी चतुर्थीच्या दिवशी चंद्राला नक्कीच अर्घ्य द्यावे। दिवसभर भजन कीर्तन गायन करा। या दिवशी महिलांनी पिवळे रंग किंवा लाल रंगाचे कपडे परिधान करावेत। हा दिवस खूप पवित्र आहे, म्हणून या दिवशी कोणाशीही वाद घालू नका, कोणालाही नकारात्मक बोलू नका, नकारात्मक विचार मनात आणू नका। उपवास आणि पूजा धार्मिक विधीमध्ये काळे कपडे घालू नका। गणपतीला तुळशीची पाने अर्पण करू नका। संकष्टी चतुर्थीच्या दिवशी गरीब आणि गरजूंना नवीन कपडे दान करावेत। या दिवशी धान्य दान करावे। या दिवशी गरिबांमध्ये फळे किंवा मिठाई वाटल्या पाहिजेत। गरीब आणि गरजूंना पैसे दान करावेत। मुलांना पुस्तके दान करावीत। गाई, कुत्रे आणि इतर प्राण्यांना खायला द्यावे। तूप आणि गूळ दान करावे। संकष्टी चतुर्थीच्या दिवसाला खूप महत्त्वाचे मानले जाते। या दिवशी गणपतीची पूजा आणि उपवास केल्याने जीवनातील सर्व अडथळे दूर होतात आणि आपले कामे सोपी होतात। या दिवशी महिला उपवास करतात आणि त्यांच्या मुलाच्या आरोग्यासाठी, दीर्घ आयुष्यासाठी प्रार्थना करतात। तसेच या दिवशी उपवास आणि पूजा केल्याने घरात धान्य आणि अन्नाची कमतरता कधी भासत नाही। या दिवशी चंद्राला अर्घ्य अर्पण केल्याने कुंडलीतील त्याचे स्थान अधिक मजबूत होते। चंद्र पाहिल्यानंतर संकष्टी चतुर्थीचे व्रत पाळले जाते, म्हणून आज संकष्टी चतुर्थीच्या दिवशी पूजा करा। त्यानंतर चंद्राला अर्घ्य अर्पण करा, गणपतीची पूजा करा। यानंतर फक्त सात्विक अन्नाने उपवास सोडावा। त्याचबरोबर चंद्रोदयाची वेळ काय आहे हे देखील आपण बघणार आहोत। सर्वांना आपलेसे वाटणारे दैवत म्हणजे गणपती बाप्पा। पराक्रमी असले तरी कोपिष्ट नाहीत, तेजस्वी असले तरी तापहीन नाहीत असे दैवत। यामुळे दैवत्व असलेला गणपती जवळचा आपलासा वाटतो। प्रथमेश गणपती हा सुखकर्ता दुःखकर्ता असून संकटातून मार्ग दाखवणारा आणि अपार कृपा करणारा आपला बाप्पा भाविकांच्या हाकेला धावून जाणारा आहे असे म्हटले जाते। गणेशाची शाश्वत भक्ती लाभण्यासाठी गणपती उपासक प्रत्येक महिन्यातील संकष्टी चतुर्थी हे व्रत करतात। गणेश व्रतामध्ये संकष्टी चतुर्थीचे व्रत सर्वोच्च आणि सर्वश्रेष्ठ मानले जाते। संकष्टी चतुर्थीच्या व्रताच्या निमित्ताने अडचणी समस्यातून बाहेर पडण्यासाठी गणपतीचे नामस्मरण करावे। काही विशेष स्तोत्रांचे पठण करावे, मंत्राचे जप करावे। अतिशय शुभ फलदायी आणि पुण्य फलदायी, लाभदायी असे ठरू शकते असे सांगितले जाते। तर संकष्टी चतुर्थी आज 17 मार्च रोजी आहे। सोमवार 17 मार्च रोजी सायंकाळी 7:32 सुरू होणार असून समाप्ती आहे मंगळवारी 18 मार्च रोजी रात्री 10:07। भारतीय पंचांग पद्धतीनुसार सूर्योदयाची तिथी मानण्याची प्राचीन परंपरा असली तरी संकष्टी चतुर्थी चंद्रोदयाला विशेष महत्त्व असल्यामुळे सोमवारी 17 मार्च 2025 रोजी संकष्टी चतुर्थी साजरी होणार आहे।
गणपती बुद्धीची देवता आहे. गणपती ही वैश्विक देवता आहे. गणेश ही प्रेरणा देणारी देवता आहे. संकष्ट चतुर्थी हे व्रत कोणीही करू शकतो. प्रत्येक संकष्टीला गणेश भक्त आपल्या परीने आणि पद्धतीने गणपती बाप्पांना भजत पूजत असतात. संकष्ट चतुर्थीचे व्रत हे काम्य व्रत आहे. हे व्रत फार प्राचीन आहे. हजारो वर्षे हे व्रत भारतवर्षात निष्ठेने पाळले जाते. यातून या व्रताची थोरवी दिसून येते. संकष्ट चतुर्थीला चंद्रदर्शन महत्त्वाचे मानले जाते. संकष्ट चतुर्थीच्या दिवशी दिवसभर उपवास करावा. गणपती बाप्पांची षोडशोपचार पूजा करावी. पंचोपचार पूजा करावी. त्यानंतर शुद्ध पाण्याने गणपती बाप्पांच्या मूर्तीला अभिषेक करावा. अभिषेक करतेवेळी अथर्वशीर्षाचे पठण करावे. 21 आवर्तने अथर्वशीर्षाचे करावे. त्यानंतर ओम गण गणपतीये नमः या मंत्राचा 108 वेळा जप करावा. यानंतर फुले अर्पण करावीत. धूप दीप नैवेद्य अर्पण करून गणेशाचे नामस्मरण करावे. प्रसाद ग्रहण करून त्याचे वाटप करावे. यानंतर रात्री चंद्रोदयाची वेळ कोणती आहे ती पाहावी. धूप दीप लावून गणपती बाप्पाला नैवेद्य दाखवावा. चंद्रदर्शन घेऊन चंद्राला अर्घ्य द्यावे आणि गणपती बाप्पांची आरती करून जास्वंदाची फुले दुर्वा वाहून उपवास सोडावा. उपवास सोडताना गणपतीला आवडणारे लाडू मोदक असे पदार्थ नैवेद्यास अर्पण केले जातात. गणपतीला दुर्वा अर्पण करणे शुभदायी मानले जाते. या दिवशी 21 दुर्वांची जुडी अर्पण केल्याने गणपती बाप्पा लवकर प्रसन्न होतात. भक्तांना सुख समृद्धी आणि बुद्धी प्रदान करतात असे सांगितले जाते. दुर्वा अर्पण केल्याशिवाय गणपतीची पूजा करू नये. अजिबात पूर्ण होत नाही. पूजेचे पुण्य फळ लाभत नाही. त्यामुळे या दिवशी दुर्वा अवश्य अर्पण कराव्यात. चंद्रोदयाची वेळ आहे रात्री 9:15 तुमच्या शहरानुसार तुम्ही चंद्रोदयाची वेळ बघून त्यानुसार विधिवत पूजा करून उपवास सोडू शकता. धन्यवाद.